नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधलं प्रकरण 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. हेच प्रकरण इयत्ता 9वीला सुद्धा फक्त पॅरलल लाईन्स म्हणून आहे आणि जर 9वीचं प्रकरण समजायचं असेल तर हे 8वीचं प्रकरण सुद्धा अगोदर समजणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी हा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 8वीच्या आणि 9वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बनवतो आहे. पॅरलल लाईन्स आपण इयत्ता 5वीपासून शिकलेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला जे पॅरलल लाईन्सचं बेसिक अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे नेमकं काय किंवा छेदिका, समांतर रेषा आणि छेदिका हा जो प्रकार जो असतो तो तुम्हाला निश्चितपणे काय होईल समजेल. तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निश्चितपणे तुम्हाला याचा काय होईल फायदा होईल. आता व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची एक व्याख्या करतो आपण. पहा, एकाच प्रतलातील एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा. काय म्हणतो आपण समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन. द लाईन्स इन अ सेम प्लेन the lines in a same plane which do not intersect each other are called parallel lines. पॅरलल लाईन सिंपल व्याख्या आहे. पहा, डेफिनेशन. ही डेफिनेशन तुमची पाठ असणं आवश्यक आहे. द लाईन्स इन अ सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. नाऊ हे पॅरलल लाईन्स आपण कशा दाखवतो. पहा, समजा दिस इज अ प्लेन म्हणजे प्रतल. हे एक प्रतल आहे आणि या प्रतलामध्ये अशा दोन लाईन्स आहेत. लाईन एल अँड लाईन एम. दीज आर टू पॅरलल लाईन्स. हे आपण चिन्हाने कसं दाखवतो. लाईन एल इज पॅरलल म्हणजे दोन रेषा सरळ ओढतो आपण. पॅरलल लाईन एम. लक्षात ठेवा. द लाईन्स इन सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आणि चिन्हामध्ये आपण असं लिहितो. लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांना भूमितीचं पुस्तक वाचत असताना प्रॉब्लेम येतो की वाचताच येत नाही हे काय लिहिले. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम म्हणजे लाईन एल अँड एम या दोघी लाईन्स एकमेकांना काय आहेत पॅरलल आहेत. आता जो पुढचा भाग आहे आपला तो आहे ट्रान्सव्हर्सल. पहा, ट्रान्सव्हर्सल मराठीमधून त्याला आपण म्हणतो छेदिका. आता हे छेदिका काय प्रकार आहे. ट्रान्सव्हर्सल. सपोज इथे एक फिगर काढतो मी. या ठिकाणी दिसते का पहा तुम्हाला. एक फिगर काढले. लक्षात ठेवा, दीज टू लाईन्स आर नॉट पॅरलल लाईन नाहीत या, परंतु ह्या दोन लाईन आहेत आणि ह्या दोन लाईन समजा ही लाईन एम आहे, लाईन एन आहे आणि तिला एक रेषा काय करते अशी छेदते इंटरसेक्ट ती लाईन एल आहे. मीन्स लाईन एल इंटरसेक्ट लाईन एम अँड लाईन एन इन टू डिस्टिंक्ट. दिस इज पॉईंट ए आणि दिस इज पॉईंट बी. इंटरसेक्शन आहे म्हणजे इंटरसेक्ट करतात. दिस इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, दिस इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मीन्स लाईन एल intersects line M and line N at the point A and B. These are the distinct point. म्हणजे थोडक्यात काय, रेषा L ही रेषा M आणि रेषा N या दोन रेषांना बिंदू A आणि बिंदू B मध्ये काय करते छेदते. अशा वेळेस लाईन L जी आहे, दिस लाईन L इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन M अँड लाईन N. म्हणजे थोडक्यात काय, इन फिगर line L intersect line M and line N in two distinct point. So line L is called transversal of line M and N.
लक्षाला व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल? जर एखादी रेषा इतर दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, जर एखादी रेषा इतर दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेला, या रेषेला लाईन एम आणि एन यांची काय म्हणतात? छेदिका असे म्हणतात. ठीक आहे, हे समजलंय तुम्हाला? त्यानंतर पहा अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, हा अतिशय महत्त्वाचा भाग आता आपण पाहणार आहोत. अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. पहा, इयत्ता 9वीचे विद्यार्थी मागच्या वर्षी शिकले असतील, पण इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना हे नवीनच असेल. अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. नाऊ दिस इज लाईन एम, दिस इज लाईन एल आणि दिस इज एन. ज्या वेळेस ही रेषा या दोन रेषांना काय करते? छेदते. पहा, तर या ठिकाणी 8 कोन तयार होतात. पहा इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कोन तयार होतात. अधिक लक्षात, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. या 8 कोनांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो, म्हणजे पेयर्स असतात, जोड्या, कोनांच्या जोड्या तयार. ह्या ठिकाणच्या आणि या ठिकाणच्या कोनांच्या ज्या जोड्या तयार, पेअर ऑफ अँगल्स आर फॉर्मड. दीज आर ऑफ 3 टाइप्स: करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स. तर हे जे तीन प्रकारच्या जोड्या होतात, या जोड्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. इथून पुढच्या लाईफमध्ये गणित शिकत असताना, भूमिती शिकत असताना, जॉमेट्री शिकत असताना हे तुम्हाला गरजेचे आहेत. म्हणून या ठिकाणी आपण त्या जोड्या आणि एक आकृती काढून व्यवस्थित पाहू की ज्या जोड्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे, इयत्ता 9वीला सुद्धा आणि इयत्ता 8वीला सुद्धा. तर या ठिकाणी मी एक दुसरी आकृती या ठिकाणी काढतोय. पहा, सपोज दिस इज लाईन पी क्यू. आता लाईनचं नाव मी 3 अक्षरे लिहिलं. अँड अनदर लाईन इज आर एस. दिस इज लाईन पी क्यू, दिस इज लाईन आर एस अँड दिस इज अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ही काय आहे? छेदिका आहे. या छेदिकेचं नाव देतो मी ए टी. ए टी इज अ ट्रान्सव्हर्सल अँड देअर point of intersections are, here is M and here is N. N and M are the point of intersection. पहा, या ठिकाणी सुद्धा 8 अँगल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. कारण आता आपल्या अँगल्सचं नाव हे 3 अक्षर या ठिकाणी लिहायचे. तो जो पहिला जो पेअर आहे किंवा पहिली जी जोडी आहे त्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स, मराठीमधून त्याला आपण म्हणतो संगत कोन. तर संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. संगत कोनाच्या एकूण किती तयार होतात? आता हे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स कोणत्या कोणत्या आहेत लक्षात घ्या. इफ द आर्म्स ऑन ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल्स आर इन सेम डायरेक्शन. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला हा एक कोन दाखवतो. पहा, इथं दिसतोय तुम्हाला हा कोन. हा कोन आहे बघा, हा कोन, हा कोन इथं दिसलाय तुम्हाला. तशाच प्रकारचा कोन या 4 मध्ये पण एक आहे. इथं हा कोन बघा, येतोय लक्षात. द आर्म्स ऑफ अँगल्स ऑन ट्रान्सव्हर्सल. आता ह्याचे आर्म्स 2 आहेत. येतं एम ए, याचा एन एम. हे दोन्ही आर्म्स काय येतं? 1 डायरेक्शनमध्ये. अँड अदर साईड्स म्हणजे ही एम क्यू आणि ही एन एस. एक जोडी मी समजून सांगतोय, लक्षात घ्या. एम क्यू आणि एन एस ही ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आहेत. and other pair of angles in which the one arm of the angle lies on the same direction on transversal and other sides are on the one side of a transversal. म्हणजे एका साईडच्या बाजूला आहे. म्हणजे हा कोन आणि हा कोन दिसतोय का तुम्हाला? पहा, याचं पण असा जो चेहरा आहे त्याचा इकडे ह्या बाजूला असा आहे, याचा पण चेहरा असाच आहे बघा. इकडे चेहरा आहे असा, इकडे चेहरा आहे असा, बरोबर आहे. मग अशा प्रकारचे जे 2 अँगल्स असतात त्यांना आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स तुम्हाला काय करता आल्या पाहिजे? लिहिता आल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट पेअर लिहू. करस्पॉन्डिंग अँगलची फर्स्ट पेअर कुठला असेल? पहा,
AMQ, angle AMQ and angle पहा AMQ चा अँगल MNS किंवा MNS बघा AMQ and MNS these are the corresponding angles म्हणजे संगत कोन. तशाच प्रकारे आता दुसरी जोडी जर लिहिली या ठिकाणी अँगल बघा PMN दिसतोय का बघा तुम्हाला. हा घेतला मी आता ह्याच्या वरचा PMA कळतंय तुम्हाला. PMA हा अँगल. आता ह्या अँगलचं तोंड इकडे आहे पहा. तसंच तोंड कोणाचं आहे याचं पण आहे बरोबर. हे दोन काय आहेत करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोण आहेत. म्हणजे PMA अँगल PMA अँड अँगल कुठला RNM पहा. आता हे नाव जे आहे तुम्ही RNM हे नाव MNR असं लिहिलं तरी चालतं. कोणाचे नावं हे 3 प्रकारे आपण लिहू शकतो. 2 अक्षरी 1 अक्षरी आणि 3 अक्षरी ते तुम्हाला माहीत असेल. तिसरी जोडी आपण पाहू. आता खालचा घेऊ आपण. आता हाच असाच अँगल कोणता इथं हा आहे बरोबर. हा आणि हा बघा इथं हा आणि हा पहा. इकडं मी जरा मोठी खूण करतो याला आणि इथं जरा याला काय करतो मोठी. बघा एकाच साईडला आहेत ते असे इकडच्या खालच्या बाजूला बरोबर. एका डायरेक्शनने एक आर्म आणि दुसरे दोन्ही आर्म या बाजूला आहे. म्हणजे बघा PMN अँगल PMN अँड अँगल कुठला बघा PMN अँड अँगल RNT अँगल RNT. आता चौथी जोडी या ठिकाणी मला लिहायची. चौथी जोडी बघा. चौथी आता पहा हे झालं हे आता हा कोण राहिला. मग याच्यासारखाच दिसणारा हा इथं कोण आहे पहा. हे दोन इकडच्या बाजूचे म्हणजे आता याचं नाव QMN अँगल QMN अँड अँगल QMN हा याच्या खालच्या बाजूला SNT अँगल SNT. ओके. तर अशा प्रकारे जेव्हा 2 रेषांना एका छेदिकेने छेदला असता संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतात 4 जोड्या. ह्या 4 जोड्या तुम्हाला काय करता आल्या पाहिजे लिहिता आल्या पाहिजे. आता दुसरं पाहू आपण. त्याच्यानंतरचा इंटिरियर अँगल्स म्हणजे त्याला आपण म्हणतो आंतरकोनांच्या जोड्या किंवा आंतरकोनांच्या जोड्या किंवा त्याला फक्त आंतरकोन असं म्हणलं तरी चालतं. आंतरकोन म्हणजे काय पहा. द पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिव्हन लाईन्स. पहा आता या ठिकाणी पेअर ऑफ अँगल्स म्हणजे 2 जोड्या अशा की ह्या दोन्ही रेषांच्या मधले कोन आणि एकाच बाजूचे कोन. दोन्ही रेषांच्या मधले कोन परंतु ते काय असतील एकाच बाजूला असतील. असे जे कोन आहेत त्यांना आपण काय म्हणतो आंतरकोन. आतल्या बाजूचे आंतरकोन म्हणजे कुठले आतल्या बाजूचे कोन. म्हणजेच याच्यात पण 2 जोड्या तयार होतात या ठिकाणी. पहा आतल्या बाजूचे कोन इथं आकृती बघा नीट. ह्या कोन आत आहे का नाही बघा आणि हा सुद्धा कोन काय आहे आत आहे आणि एकाच बाजूला आहे बरोबर. म्हणजे PMN अँगल PMN अँड अँगल कुठला बघा RNM अँगल RNM. ओके. नाउ द सेकंड पेअर इज असेच आता इकडच्या बाजूची हा अँगल आणि हा अँगल क्रॉस करतोय बघा मी ह्या दोघांना. म्हणजे MQN अँगल MQN अँड अँगल SNM दीज आर द इंटिरियर अँगल्स. म्हणजे आंतरकोनाच्या किती जोड्या तयार होतात 2 जोड्या तयार होतात. आणि त्यानंतर एक तिसरा प्रकार जो आहे थर्ड पेअर इज अल्टरनेट अँगल्स. त्यालाच आपण व्युत्क्रम कोन असं म्हणतो. आता व्हॉट इज अल्टरनेट.
पेअर ऑफ अँगल्स विच आर अपोजिट साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल, which are opposite side of a transversal and their arms on transversal shows the opposite direction. आता पहा काय म्हणलं मी, पहा अपोजिट साइड्स ऑफ म्हणजे आता बघा आतलेच ह्या दोन रेषेंच्या मधलेच कोण, बरोबर आहे, युत्क्रम कोण, आंतरयुत्क्रम कोण असंही म्हणतात त्यांना, बरोबर. तर हे जे कोण आहेत, आता इथला हा कोण याच्या अपोजिटचा कोणला आहे हा, पहा हा कोण इथं लक्षात घ्या. आता इथं मी हा रंगवतो जरा वेळ. आता काय ह्याच्या आकृतीचं आपलं काम झालेलं आहे. हा रंगवलेला कोण आणि हा कोण बघा, बघा दोन्ही बाजूला आहेत ट्रान्सव्हर्सलच्या, हा इकडच्या बाजूला हा इकडच्या बाजूला, बरोबर आहे. आणि यांचे जे आर्म्स आहेत ते एकमेकाला काय आहेत, अपोजिट डायरेक्शन. याचा आर्म इकडे, याचा आर्म इकडे ट्रान्सव्हर्सलचा. अशा संगत कोणामध्ये आर्म एकाच बाजूला होते, अल्टरनेट अँगल्समध्ये आर्म्स विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजे आता पहा हा कोण, हा कोण कुठला, QMN, अँगल QMN अँड अँगल MNR, अँगल MNR, ही एक जोडी तयार होईल. त्याचप्रमाणे अँगल पहा हा असला PMN अँड अँगल हा याचा व्युत्क्रम कोण कुठला, हा अँगल MNS, अँगल MNS. दीज आर द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता पहा हे 3 अक्षरी नावं असल्यामुळं कदाचित तुमचा गोंधळ उडाला असेल, तर त्यासाठी हे कोण व्यवस्थित समजून घेण्यासाठी मी एक दुसरी फ्रेश आकृती काढतो आणि मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते, इंटेरियर अँगल्स म्हणजे कोणते आणि अल्टरनेट अँगल्स म्हणजे कोणते. तर या ठिकाणी मी एक फ्रेश आकृती या ठिकाणी तुम्हाला काढतो. या ठिकाणी बघा, या आकृतीमध्ये तुमच्या परफेक्ट या ठिकाणी लक्षात येईल अशा प्रकारची आकृती आहे. या ठिकाणी परत 8 अँगल्स तयार झालेले आहेत. त्या 8 अँगल्सचा एक अक्षरी नाव देतो मी. तर हा जो आहे तो A अँगल आहे, हा B आहे, हा C आहे आणि हा D आहे. हा जो अँगल आहे तो E आहे, F आहे, G आहे आणि हा H. पहा 8 अँगल्स तयार झाले. 8 अँगल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत, करेक्ट, बरोबर आहे. नाव व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू राईट द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे त्याला आपण म्हणतो संगत कोन. आता संगत कोन मी सांगितलं की ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात आणि त्यांचा जो आर्म छेदिकेवर असतो तो एकाच साईडला असतो. म्हणजे पहा इथं ए जर असेल, पहा ए जर घेतला, एचं बघा इकडं तोंड आहे, याच्यातलं इकडं तोंडातलं कुठला आहे, हाच आहे, बरं. अशा पेअर असतात पहा, याच्यात पेअर असू शकत नाहीत या तीनच्या, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी मला काय होईल, अँगल ए सारखाच इथं कुठला आहे, अँगल ई, बरोबर आहे. पहिली पेअर अँगल ए अँड अँगल ई, पहिली पेअर काय माझी, अँगल ए अँड अँगल ई. आता बघा इथं बी जो दिसतो, बी सारखाच कुठला इथं एफ आहे, म्हणजे अँगल बी अँगल एफ, ही दुसरी पेअर. तिसरी पेअर माझी बघा अँगल सी सारखाच इथं कुठला आहे, जी खाली, अँगल सी अँगल जी. आणि चौथी पेअर जी आहे ती अँगल डी आणि अँगल डीचा कुठला अँगल एच. ह्या झाल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर. ओके, नाऊ आय हॅव टू राईट द पेअर्स ऑफ इंटरनल अँगल. इथं लिहितो आकृतीच्या शेजारी म्हणजे तुमच्या लक्षात येईल, इंटरनल अँगल्स, त्यालाच आपण म्हणतो आंतरकोन. आंतरकोन म्हणजे ह्या दोन रेषेच्या मधले आणि एकाच बाजूचे. पहा एका डी आणि ई, अँगल डी अँड अँगल ई, फर्स्ट पेअर. सेकंड पेअर बघा अँगल सी अँड अँगल एफ, अँगल सी अँड अँगल ई एफ, बरोबर. हे झाल्या पेअर्स ऑफ इंटरनल अँगल्स. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्सच्या पण किती पेअर होतात, 2. अल्टरनेट म्हणजे इंटरनलच, फक्त ते विरुद्ध दिशेचे. पहा जसं इंटरनल अँगल म्हणजे डी आणि ई म्हणलो आपण, तसं अल्टरनेट म्हणजे हे इकडच्या बाजूचं एक, त्याच्या विरुद्ध इकडच्या बाजूला एफ, म्हणजे अँगल डी अँड अँगल एफ.
आणि सेकंड पेअर इज अँगल सी आणि अँगल कुठला तुमचा येईल ई. लक्षात आल्या पेअर्स व्यवस्थित लक्षात आल्या का पहा तुमच्या. तर अशा प्रकारे जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटरनल अँगल्स अँड अल्टरनेटिंग अँगलच्या पेअर्स ह्या तुम्हाला समजतील आणि याच्यावरूनच आपल्याला पुढं समांतर रेषेमध्ये ह्या तिन्ही जोड्यांचं काय नेमकं काम असतं ते आपल्याला त्या ठिकाणी काय होईल कळेल. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. इयत्ता 8वीच्या मुलांनी जो तुमचा सराव संच आहे प्रॅक्टिस सेट 2.1 तुम्ही सोडवू शकता. 9वीच्या मुलांसाठी हे बेसिक आहे आणि आपला जो पॅरलल लाईन्स चॅप्टर आहे तो चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. म्हणून हे तुम्हाला इयत्ता 8वीला पण आणि 9वीला पण हा व्हिडिओ मी या ठिकाणी काय करतो आहे फॉरवर्ड करतो आहे. तर निश्चित व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. इयत्ता 8वीचे पण व्हिडिओ मी आता सुरू करणार आहेत. जर मुलांनी तशा सूचना केल्या तर त्या ग्रुपवर टाकल्यानंतर. धन्यवाद. या ठिकाणी व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे त्यामुळं थांबवतो.